बोला ना. 10 तारीख बोलले ना मॅडम त्या दिवशी. 4 तारखेला मला का खेळलंय का 5 तारीख नाव घेऊ कारण 5 तारखेला मला तुकाराम बिसाचा कार्यक्रम. 6 तारखेला एक आला आहे तुकाराम इकडे देऊलाच.
वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो वैष्णव
वैष्णवतो दजामखे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तम धर्म तृणजन पडता जल भारी नैमान निर्धारी नाही अनेक प्रमाण तम धन तृणजन तुका म्हणे याते होकाते याचे भरते नाही अनेक प्रमाण तम धन तृणजन विठ्ठल पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहो गुणदोष झालो दास पायाचा तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ मंगल भावना वैष्णवतो दजावखे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन प्रस्तुत श्री क्षेत्र देहू आणि ज्यांनी वारकरी पंथाचा कळस केला कलश स्थानी जे प्राप्त झाले असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अप्रतिम असा सोहळा आहे वैकुंठ गमन सोहळा विजेच्या निमित्ताने हा दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केला जातो तेव्हा या कार्यक्रमाचे यजमान हरिभक्त परायण एक ज्येष्ठ कीर्तनकार बाग महाराज यांची या ठिकाणी संस्था आहे आणि त्या संस्थेतील आजचा हा कार्यक्रम आहे अतिथी सेवा मला प्राप्त झाली की त्यांच्याकडून मला मिळाली तेव्हा या स्थानी चिंतन करण्यासाठी सेवा करण्यासाठी निवड केलेला भंग हा सर्वांच्या परिचित आहे गाळकरी मंडळीच्या पठारातील आहे तेव्हा अभंग फार मोठा नाही आणि अति छोटा नाही अगदी लहानात लहान अभंग म्हटला तरी चालेल असा गोड अभंग कारण हे संताचं स्थान म्हणून जेणेकरून संत चिंतन घडे अशा परीचा अभंग निवड केला विठ्ठला विठ्ठला देव क्षेत्र श्री
वैराग्य भूमी, आनंदी क्षेत्र ही ज्ञानभूमी, पंढरी क्षेत्र ही प्रेम भक्ती भूमी आहे आणि पैठण क्षेत्र ही शांत भूमी आहे. तेव्हा आपला महाराष्ट्र हा सकळ संतांनी परिपूर्ण आहे. एवढे संत कोणत्याच राज्यामध्ये कोणत्याच प्रांतामध्ये नसते. आहे संत पण ते सगळे साक्षात्कारी नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे संत साक्षात्कारी झाले की ज्यांना देवाचा अनुभव आला, की ज्यांना भगवंताने प्रत्यक्ष दर्शन दिलं. शिवाजी महाराज वाघ यांनी मोठं परिवर्तन केलेलं आहे. वारकरी पंथाची फार मोठी सेवा केली आणि ज्यांच्या जीवनामध्ये सुंदर असं गुरुस्थान प्राप्त झालं की कृष्णदास नामदेव महाराज च्या खानकर अशी त्यांची प्रसिद्धी आहे. मोठी त्यांची साधना आहे. तर त्यांच्याकडे राहून महाराजांनी 8 ते 10 वर्ष अध्ययन केले आणि त्यांच्याच प्रेमातून कृपेतून महाराज या ठिकाणी स्थिर झाले. धर्माला संस्था त्याने मंदिरामध्ये केली. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे दिव्य मंदिर आहे तशा मंदिरामध्ये त्यांनी 3-4 वर्ष संस्था चालवली आणि नंतर मग त्यांनी महाराजांचा विचार घेऊन या ठिकाणी संस्था उभी केली. उत्तरोत्तर त्यांच्या संस्थेची प्रगती होत आहे. त्यांनी सगळं शून्यातून उभा केला आहे. याला फार महत्व आहे. लोकांचा त्यांना आधार आहे. भक्त परिवार देखील आता बराच मोठा होत आहे. पण ते तसे कोणाला मागत नाही. एक तर त्यांचं कुटुंब फार संख्येने छोटं आहे. कुटुंब छोटं सुख मोठं असा हा परिवार आहे. गोड परिवार. जास्त कुठं लय काळजी करण्याचं कामच नाही महाराजांना. विठला विठला आणि त्यांची मुलं देखील सोन्यासारखी आहेत. मंडळी देखील अनुकूल आहे. या स्थानी त्यांचा बराच परिवार मात्र परिवार आलेला आहे. तेव्हा अशा स्थानी मला सेवा करण्याचा योग मिळाला. तेव्हा या स्थानी आपण सर्वांची सेवा जगद्गुरु तुकाराम महाराजांची सेवा करण्यासाठी निवडलेला भंग हा संतपर असा आहे. विठला विठला या नगरीमध्ये देवही आहे आणि संतही आहेत. या नगरीचा जो देव आहे तो पांडुरंग परमात्मा आहे की ज्याला कोणी घडवलं नाही, ज्याला कोणी बसवलं नाही. अशी स्वयंभू मूर्ती हीच शक्ती इथं देखील आहे. आणि म्हणून काही जाणकार माणसं, वारकरी माणसं एवढ्या दूर जाण्यापेक्षा ते देवाची वारी करतात महिन्याची. इथं देखील तोच विठ्ठल आलेला आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेसाठी जो निवड केलेला अभंग आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचाच आहे. 4 चरणाचा नाही पण 4 चरणाचा आहे. एवढं सांगायचं. यातून संतांचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जान. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ वस्तू कोणती? कारण अनंत वस्तू जगामध्ये
पण सर्वात श्रेष्ठ वस्तू कोणती? तर असं काही चिंतन आलेलं आहे की सर्वात श्रेष्ठ वस्तू भगवान म्हटलेला आहे. हरि सम जग कछु वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. तर गीतेसारखा ग्रंथ जगात नाही, प्रेमासारखा पंथ नाही, सद्गुरु सारखा सज्जन नाही, आणि भगवंतासारखी दुसरी श्रेष्ठ वस्तू नाही. एके ठिकाणी असा काही प्रश्न उत्तराचा भाग आलेला आहे. असा प्रश्न केला की सबसे बड़ी कौन? तर त्याला असं उत्तर केलेलं आहे, सबसे बड़ी पृथ्वी है. तो बोले पृथ्वी काय की बड़ी? वो तो शेष के माथे पर खड़ी. फिर शेष बड़ा? तो बोले शेष काय का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा. फिर शंकर बड़ा? तो बोले शंकर काय का बड़ा? वो तो कैलाश में धड़ा. फिर कैलाश बड़ा? तो बोले कैलाश का बड़ा? उसे तो रावण ने खाद से उखाड़ा. फिर रावण बड़ा? तो बोले रावण काय का बड़ा? उसे तो प्रभु ने बाल से उड़ा. तो बोले राम काय बड़ा? वो तो भक्तों के हृदय में खड़ा. बिठला भगवान सर्वांना मोठा आहे, जगात तोच मोठा आहे, पण तो संतांना मात्र छोटा. संतांना छोटा आहे, जगाला मोठा आहे, असा भगवान तुकाराम महाराज जीवनामध्ये प्राप्त केला. संपूर्ण भगवान असे आहे, पण अशा देवापेक्षा मी देखील बलवान आहोत असं तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे आम्ही देवा होणे गाई, तुका म्हणे आम्ही देवा होणे गाई, तुका म्हणे आम्ही देवा होणे गाई, तुका म्हणे आम्ही देवा होणे गाई. गाई लोणी राणी देवणी आशा, गाई लोणी राणी देवणी आशा, गाई लोणी राणी देवणी आशा, गाई लोणी राणी देवणी की देवाईपेक्षा मी बलवान आहे. आणि म्हणून एवढा जरी भगवान असेल तो भगवान परमात्मा निर्गुणी आकार झाला गुणवंत घाली दंडवत गुरुनिया. भगवान परमात्मा संतांना दंडवत घालतो, त्यांची सेवा करतो. संत महात्मा देखील अधिकारवाणीने बोलतात की देवा तुला जर तुझं कल्याण करायचं असेल तर काय कर? तर दंडवत घाली नारायणा, चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याण लागोनिया. कल्याण करायचं असेल तर देवा तू एकच कर, आमची सेवा कर, आम्हाला दंडवत घाल. पण कल्याण कोणतं? मुंबईचं नव्हे. कल्याणाम परम सुख, खरं आनंद, खरी शांती, खरं समाधान, याला म्हणतात कल्याण. जगात संत म्हणून जगामध्ये देवाला महत्व. जगामध्ये संत होत नव्हते तर देवाला कोण विचारते? आता देखील बरेच माणसं ते म्हणतात नैसर्गिक आहे, कसला देवा कसला देव. आता बरेच माणसं आहेत असा भगवान परमात्मा सर्व संतांचं अंतःकरण आहे, हृदय आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधू दाखवलेला आहे. नामदेव महाराज प्रमाण आहे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना.